मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण जगातलो सगळ्यात मोठं चकवो बघणार असो। गावातले 4 पोर पहिल्या पावसात जेव्हा घाटीवर गेले तेव्हा त्यांच्या सोबत यो भयंकर प्रकार घडलो। ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण शेवट खूप महत्त्वाचा असा। चला तर मग सुरुवात करूया ह्या गोष्टीक। चार मित्र होते, ते एका गावात रवायचे आणि पहिल्या पावसाची नुकतीच सुरुवात झाली होती। सगळी झाडाझुडपा हिरवीगार झाली होती, वातावरण सुद्धा थंडगार पडला होता। तेव्हा या चौगोल्यानी ठरवल्यानी की आपण मस्तपैकी वरती माळ रानावर जाऊया। पावसाक सुरुवात झाली की हे 4 जण माळ रानावर फिराक जायचे, पण त्या वर्षी मात्र त्यांनी ज्या ठिकाणी जाऊचा ठरवलेला होता ताजा ठिकाण होता। त्या ठिकाणावर अजूनपर्यंत कोण गेला नाही होता, पण गावची लोक त्या जागेक कुंभारण्याची घाटी म्हणायची। पण तो जो भाग होतो तो एकदम जंगलात होतो आणि गावापासून एक मोठं डोंगर ओलांडून त्या घाटीवर जाऊ गावायचा। हे जे 4 मित्र होते ते गावाच्या आजूबाजूच्या डोंगरांनी फिरा नेलेले होते, म्हणून त्या वर्षी त्यांनी असा ठरवल्याने की आपण त्या घाटीवर जाऊया। इतकी लोक म्हणतात कुंभारण्याची घाटी, तर बघूया तरी थंय नेमका काय असा। पण या सगळ्या बाबत त्यांनी घरच्यांका कायच सांगूक नाही होता, कारण त्यांका माहिती होता की घरचे काय त्यांका एवढ्या लांब पाठवचे नाही। आणि लोक असा म्हणायची की तिची घाटी असा थंय घनदाट जंगल वाढलेला हा, थंय जो कोण शिरता ते काय सहजासहजी वाट गावत नाही, असे जुन्या लोकांनी सांगितलेले गोष्टी होते। आणि ह्या गोष्टीबाबत ह्या चौघांका चांगलाच माहिती होता। पण ह्यांनी ठरवल्याने की हे जुन्या गोष्टी असत, आपण जाऊन तरी बघूया की थंय नेमका हा काय। आणि शेवटी त्यांनी थंय जाऊचं ठरवल्याने ते सकाळीच आपल्या घराकडसून जेवणाचा थोडा सामान घेऊन त्या घाटीवर जाऊक निघाले। त्यांनी ठरवलेला होता की सकाळी बाहेर पडलं की दुपारी त्या घाटीवर जेवायचा आणि संध्याकाळी परत खाली उतरायचा। सकाळी काय पाऊस पडत नाही होतो, पण तरीसुद्धा ते पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांका छत्री घेऊचे लागले। 4 जणांनी 4 छत्रे घेतलेले होते आणि ते ज्या ठिकाणी जायत होते त्या ठिकाणी जाऊ काय कसली वाट नाही होती, त्यामुळे त्यांका वाट करत करत जाऊचं लागणार होता। आणि त्यासाठी त्यांनी एक कोयतोसुद्धा घेतलेले होतो। ते पहिल्यांदा गावच्या पहिल्या डोंगरात चढले आणि तो डोंगर त्यांच्यासाठी नेहमीचंच होतो, त्यामुळे त्यांनी पटापट तो डोंगर पार केल्याने आणि त्यानंतर सुरुवात झाली कुंभारण्याच्या घाटीची। त्या घाटीवर चढाक कसलोच रस्तो गावत नाही होतो, आणि कसो गावतलो या आधी थंय कोणीच पाऊल ठेवलेला नाही होता, त्यामुळे हेंका रस्तो करत करत वरती जाऊचा लागणार होता। तसो कोयतो घेऊन एक मुलगो सगळ्यांच्या पुढे चलत होतो आणि तो वाटेत येणारी झाडाझुडपा कापत वाट बनवत होतो आणि त्याच्या मागसून बाकीचे 3 जण चलत होते। ती जी घाटी होती ती पहिल्यांदा इतर डोंगरांप्रमाणेच वाटत होती, म्हणजे एवढी काही ती घनदाट वाटत नाही होती। तसे ते आपापसात चर्चा करूक लागले, ही लोकंसुद्धा ना उगाच घाबरतात, आता आम्ही वाट करत इलव मग आपण हरावतलो कसे, आपण ज्या वाटेन इलव त्याच वाटेन परत खाली उतरायचा असा, आणि वाट चुकाचो तर काय प्रश्नच नाही, कारण ही झाडा तर आपण तोडत इलव आणि ती तर आमका मागे जाताना गावतली। या विचारात ते मस्तपैकी वरती चढत होते, पण वाट करत करत जाऊची लागत असल्यामुळे त्यांका जरा उशीरच होऊक लागलो होतो। पण जेव्हापासून त्यांनी त्या कुंभारणीच्या घाटीत पाऊल ठेवल्याने तशी बारीक बारीक पावसाक सुरुवात झाली होती, त्यामुळे ह्या सगळ्यांनी आपापली छत्री उघडल्याने आणि त्यामुळे त्यांची गती अजूनच जरा कमी झाली। ते हळूहळू वाट काढत काढत वरती चढत होते। काही अंतर पार केल्यावर त्यांका असं जाणवला की मगातपासून आमका जी झाडा गावत होती त्या झाडांपेक्षा ही वरची झाडा जरा वेगळीच असत, म्हणजे ह्याआधी त्यांनी असली झाडा कधी बघूकत नाही होती। त्या झाडांचा त्यांका नावसुद्धा माहिती नाही होता, पण ती जी झाडा होती
ती उंचच्या उंच वाढली होती आणि त्याच कारणामुळे जमिनीवर काय प्रकाश नीटसो पडत नाही होतो. आणि त्याच्यात पावसाचे ते दिवस होते. आकाशातसुद्धा काळे ढग जमा झाले होते आणि त्यात त्या घनदाट जंगलात आकाशाचा प्रकाशसुद्धा जमिनीवर पडत नाही होतो. तेंका थंयचं वातावरण जरा विचित्रच वाटूक लागला होता. ती घाटी चढान चढान ते चारवले जण चांगलेच दमले. तेंका आता भूक लागूक लागली होती. म्हणून त्यांनी एका ठिकाणी बसान जा काय जेवणाचं सामान आणलेला होता त्या खावचा ठरवल्याने. मग त्याने एक जागा बघून ते चारवले जण जेवूक बसले. त्याने आपल्या घड्याळात बघितल्याने तर दुपारचे 12:30 झाले होते. पण आजूबाजूचं वातावरण बघून मात्र संध्याकाळचे 6 वाजल्यासारखाच वाटत होता. ते मस्त गप्पा गोष्टी करत आजूबाजूच्या परिसराकडे एकटक बघत होते. कारण तो जो परिसर होतो तो जरा वेगळंच दिसत होतो आणि याआधी त्याने असला कधी बघूकत नाही होता. ते आपापसात म्हणत होते की बरं झाला आपण हईलो, काहीतरी नवीन बघूक गावला. लोक म्हणत होती तर खरा असा, खूपच घनदाट झाडी असा आणि उंचच्या उंच. मग त्यांचा जेवण वगैरे झाला. पण तेंका काय अजून त्या घाटीचा वरचा टोक गावला नाही होता. म्हणून त्यांनी ठरवल्याने की आपण जरा अजून वरती जाऊया. कारण हयचोच परिसर एवढो भारी असा तर वरसून कसला मस्त दिसतला. म्हणून ते जेवल्या जेवल्या परत वरती चढाक लागले. पण अजून तेंका चांगली वाट गावली नाही होती. ते झाडा तोडत तोडतच वाट करत वरती चढत होते. तेंका असं वाटला होता की तेंका त्या घाटीचा वरचा टोक गावात. कारण ते एवढी घाटी चढले होते आता फारशी काय रवली नसतली असं तेंका वाटला होता. म्हणून ते पटापट वरती चढत होते. पण शेवटपर्यंत तेंका काय घाटी गावली नाही. पण चढता चढता त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज ऐकान ते सगळेजण जागीत थांबले. तसं त्याच्यातलं एक जण म्हणालो, आता अजून वरती जाणं म्हणजे खूप धोकादायक असा. कारण मरणाचा पाऊस येता आणि हो पाऊस जर पडाक सुरुवात झालो तर आपला काय खरा नाही. त्या सगळ्यांका असं वाटला होता की घाटी चढाक जेवढं वेळ लागलो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळात आपण ती खाली उतारतलो. पण तेंका काय माहिती होता की त्यांचा तो सगळ्यात मोठो गैरसमज होतो. त्यांनी घड्याळात बघितल्याने तर दुपारचे 2 वाजत दिले होते. म्हणून मग त्यांनी परत खाली जायचं ठरवल्याने तेवढ्यात त्याच्यातलं एक मुलगो म्हणालो, अरे आपण आता इतके इलव, आता परत कधी येतलो. चला आता थोडाच अंतर रवला असात, इल्यासारखे घाटीच्या टोकाक तरी जाऊया. त्याची ती वाक्य ऐकान बाकीच्यांका सुद्धा असं वाटला की आता एवढे इलव तर बघूया अजून पुढे जाऊन. म्हणून ते अजून वरती चढाक लागले. पण थंयसून अर्धो पाऊण तास वरती चढान सुद्धा तेंका काय त्या घाटीचा टोक गावला नाही. शेवटी त्या चौघांनी हार मानल्याने ते म्हणाले, मरण देता घाटीचा टोक, आता खूपच उशीर झालो, आपण खाली उतराक घेऊया. कारण ही घाटी उतरान परत एक डोंगर सुद्धा पार करूचो असा. असं म्हणान ते थंयसूनच परत खाली उतराक लागले. जसे ते थंयसून मागे फिरतात तसंच जोराचो पाऊस सुरू झालो. तसे सगळेजण छत्री उघडून हळूहळू खाली उतराक लागले. पण जसे ते थैना खाली येऊक बघतात तसं तेंका एक चांगलो धक्को बसलो. ज्या वाटेन ते वरती चढले होते ते जसे झाडा तोडत तोडत वरती इले होते तेंका वाटला होता की त्याच तोडलेल्या झाडांच्या मागसून आपण खाली उतरलं की आपल्याक सहज वाट गावात. पण तसा मात्र मुळीच घडला नाही. त्यांनी जी झाडा तोडलेली होती ती झाडा काय तेंका खंय दिसत नाही होती. सगळी झाडा तर एकदम चांगली होती. खंयचाच झाड तुटलेला नाही होता आणि असा होणं तर शक्यच नाही होता. अक्षरशः झाडा तोडत तोडत ते इथपर्यंत पोचले होते. मग ती तोडलेली झाडा गेली खंय. ते ज्या दिशेने नेले होते त्या दिशेचा अंदाज घेऊन खाली उतराक लागले. पण तेंका काय ती तुटलेली झाडा आणि ती वाट काय गावत नाही होती. जवळजवळ अर्धो 1 तास त्यांनी चारवल्या दिशेने फिरान बघितल्याने पण त्या चौघांपैकी कोणाकच ती वाट काय गावली नाही. आणि तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालचीच जमीन असा राखली. एवढ्या भर पावसात तेंका गरगरावून घामच फुटलो. त्यांनी मगातपासून आपल्या हातात जी छत्री धरलेली होती ती पटकन बंद केल्याने आणि ते अक्षरशः भिजत ती वाट शोधूक लागले. कारण जर तेंका ती वाट गावली नाही तर तेंका घराकडे जाऊक गावणार नाही होता.
आणि आधीच खूप उशीर झालो होतो. त्या चौघांची चांगली तणतणली होती. ते चावरे बावरे होऊन वाट शोधूक लागले होते, पण त्यांची मात्र चांगलीच वाट लागली होती. ते सारखे सारखे फिरान एकाच जागेवर येत होते असा त्यांका वाटूक लागला होता. तसं त्यांच्यातलं एक मुलगो म्हणालो, अरे आपण सारखे सारखे फिरान एकाच ठिकाणी येतो, या सगळा काय घडता? म्हणून मग त्यांनी एक उपाय केल्याने त्यांच्याकडे एक कोयतो होतो. त्या कोयत्यान ते ज्या ज्या वाटेन जायत होते त्या वाटेवरच्या झाडावर ते खुणा करूक लागले होते, जेणेकरून ते फिरान त्याच जागी येऊ नये. पण जेव्हापासून त्यांनी झाडांवर खुणा करूक घेतल्याने तेव्हापासून काय तेंका ते खुणा परत काय गावत नाही होते. म्हणून त्यांका वाटला की ते सगळे फिरान तरी एका जागेवर येत नाहीत, ते काहीतरी भलतीकडेच जातात. बघता बघता संध्याकाळ होऊक लागली, पण तेंका काय त्या घाटीवरसून बाहेर पडाक मार्गच गावत नाही होतो. जेव्हा तेंका समजला की आता आपल्याक काय मार्ग गावाचो नाही, तसा त्यांनी ठरवल्याने की कोणाक तरी मदतीक बोलवूया. त्यांच्याकडे आपापले मोबाईल होते, पण जेव्हा त्यांनी मोबाईल बाहेर काढल्याने तेव्हा त्यांका दिसला की मोबाईलात तर रेंजच नाही होती. ते चारवले जण चांगलेच अडकले होते. त्या चौघांनी आपले मोबाईल बंद करून ठेवल्याने, कारण मोबाईलची जर बॅटरी संपली तर त्यांचो खेळ संपून जाणार होतो. म्हणून ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचे आणि त्या ठिकाणी मोबाईल चालू करून बघायचे. पण त्यांका काय खयच्या ठिकाणी रेंज येत नाही होती. त्यांका आता काय करूचा तास सुधरत नाही होता. बघता बघता काळोख पडाक लागलो. त्यांच्याकडे काय बॅटरी वगैरे नाही होती, कारण त्यांका तर संध्याकाळच्या आत घराकडे पोचायचं होता. रात्रभर थंय थांबाचा त्यांच्या मनात सुद्धा नाही होता, पण नाईलाजास्तव त्यांका थंय थांबाचा लागणार होता. तो इतको घनदाट जंगलाचो भाग होतो की स्वाभाविक असा की रात्रीचे थंय जंगली प्राणी तर येतले, आणि त्याच प्राण्यांच्या भीतीन ह्या चौघांची हवा टाईट झाली होती. त्यांनी ठरवल्याने की रात्रीचा बाहेर फिरणं काय योग्य नाही, आपण एक चांगलं आडोसं बघूया, आपल्याक रात्रभर हयच थांबाचा लागतला. मग त्यांनी थंयच आजूबाजूक एक मोठासा झाड बघितल्याने आणि त्या झाडाचो आडोसं घेऊन ते खाली बसले. मगातपासून ते पावसात पूर्ण ओले चिंब झाले होते, त्यामुळे त्यांका चांगली थंडी वाजूक लागली होती. पण त्यांच्याकडे काय अजून कपडे सुद्धा नाही होते. ते अक्षरशः त्या ओल्या कपड्यात तहेच कुडकुडत बसले होते. त्यांच्याकडे खाऊसाठी कायच नाही होता, पण त्यांका कायव करून कशी तरी ती रात्र काढूची होती. त्यांनी त्या घाटीवर येऊन खूप मोठी चूक केलेली होती, पण तेव्हा मात्र तो सगळं विचार करून त्यांका कायच फायदो नाही होतो, कारण जा काय घडूचा होता ता घडलेला होता. आता पुढे नेमका काय करूचा ह्याकडे त्यांका लक्ष देऊचं होतं. त्या चौगवल्यानी आपापली छत्री उघडल्याने आणि ते छत्री एकत्र करून एका झाडाखाली बसले होते. पाऊस मात्र तसंच कोसळत होतो. त्यांका भीती होती ती एखाद्या जंगली प्राण्याची. चुकान जर खयचो वाघ वगैरे थैलो तर त्यांचा काय खरा नाही होता. तरी आता मध्यरात झाली होती. पाऊस देखील थोडं थांबलो होतो आणि दिवसभर चलान थकल्यामुळे त्यांचं डोळं सुद्धा लागलं होतं. तेवढ्यात त्यांका आवाजान जाग गेली. असं वाटत होता की खयचो तरी प्राणी त्यांच्या जवळ इलो असा. ते चौगवले चांगलेच गडबडान जागे झाले. त्यांनी पटकन आपापले मोबाईल चालू केल्याने आणि तो मोबाईलचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने फिरवल्याने तेव्हा त्यांका त्यांच्या समोर मोठ्याच्या मोठे एक बारीक पाय, लांब लचक शरीर आणि बारीकशी मुंडकी होती, आणि त्या मोबाईलच्या प्रकाशात 2 डोळे चमकत होते. तासका दृश्य बघून हे चौगवले चांगलेच घाबरले. पण जेव्हा त्याने निरखून बघितल्याने तर त्या एखाद्या हरणाप्रमाणे भासत होता, आणि जेव्हा यांची हालचाल तेका जाणवली तसं तो झोकून प्राणी होतो तो थैसून पळान गेलो. तेव्हा या चौघांच्या जीवात जीविलो. पण ते तेव्हा इतके घाबरले होते की त्यांका काय त्यानंतर झोप लागली नाही. ते तसेच ते कुडकुडत बसले होते. पण देवाच्या कृपेन त्यानंतर खयचो प्राणी त्यांच्या जवळ काय इलो नाही. मग बघता बघता पहाट होऊक लागली आणि सूर्याची किरणा जमिनीवर पडाक लागली. पहाट होताना बघून सगळ्यांका खूप आनंद झालो. अखेरीस आता आपण बाहेर पडतलो, आपल्यावरचा संकट आता संपला असं त्यांका वाटला होता. पण त्यांका काय माहिती होता ही तर त्यांची सुरुवात असा. जशी सकाळ झाली तसे ते परत वाट शोधूक बाहेर पडले. ह्या वेळेक सुद्धा
ते ज्या ज्या ठिकाणी जायत होते त्या ठिकाणाच्या झाडावर ते खुणा करत होते. त्यांच्याकडे आता पिऊसाठी पाणीसुद्धा नाही होता आणि चलान चलान त्यांका तहानसुद्धा लागूक लागली होती. म्हणून मग त्यांनी एका मोठ्या पानावर खोलगट भाग करून पावसाचं पाणी साठवून घेतल्याने आणि त्या साठलेलं पाणी ते प्यायचे. त्यांचं पिऊच्या पाण्याचं तर प्रश्न सुटलो होतो, पण काल दुपारपासून त्यांनी कायच खाल्लेला नाही होता. त्यामुळे त्यांका त्या जंगलात जा काय खाऊचा गावात ता ते खायत होते, कारण त्यांका चलान चलान भूकत तशी लागत होती. पण पावसाच्या दिवसात त्यांका खाऊसाठी काय गावत नाही होता. त्यामुळे ते अक्षरशः झाडांका नुकतंच फुटलेलो कोवळं पालोसुद्धा खायत होते. त्यांका कायो करून ह्यो दिवस संपाच्या आधी त्या घाटीवरसून बाहेर पडाचो रस्तो शोधूचोच होतो. पण 2-3 तास फिरानसुद्धा त्यांका काय रस्तो गावलो नाही. पण त्याच दरम्यान त्यांच्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो आणि तो म्हणजे ती वाट शोधता शोधता परत त्याच ठिकाणी जाऊन पोचले ज्या ठिकाणी ते काल रात्री थांबले होते. आणि त्या ठिकाण तर त्यांच्यासाठी एकदम ओळखीचा होता. पण सगळ्यात भयंकर प्रकार ह्यो होतो की त्यांनी त्या झाडावर मोठी खुणा केलेली होती, पण ती खुणा मात्र त्यांका काय आता दिसत नाही होती. तो सगळं प्रकार बघून हेंका चांगलंच धक्को बसलो. असा कसा काय शक्य असा झाडावर केलेली खुणा काही तासातच कशी काय गायब होऊ शकता. तेव्हा त्यांका कळून चुकला की हा कोणतरी आमच्यासोबत जाणून बुजून करता. आम्ही जी वाट करता करता झाडा तोडलं, पिरान परत त्याच जागी येऊ नये म्हणून झाडांका खुणा केलं. ते आपणच काही वेळा नाहीसे होतं. तो सगळं प्रकार बघून त्या चारवल्यांपैकी कोणाचा डोका चलत नाही होता. त्या चौघांका असा वाटत होता की ते पिरान एका ठिकाणी नाही येणत, पण तसा मुळीच नाही होता. ते पिरान एकाच ठिकाणी येत होते आणि ह्यो सगळो चकव्याचोच प्रकार असा ह्या तेंका समजला. पण तेंका एवढा माहिती होता की चकवो तर रात्री लागता, पण ते अक्षरशः दिवसभर त्या गाठीत फिरत होते. म्हणजे यात जा काय होता त्या चकव्यापेक्षा भयंकर होता. मंडळी, आज पुरता एवढाच. आता त्या 4 मित्रांसोबत नेमका काय घडला आणि तो चकवो नाही होतो तर त्या नेमका काय होता आणि त्या त्यांच्या जीवावर बेतणार होता की ते सुखरूप त्या सगळ्यासून बाहेर पडले, या जर तुमका जाणून घ्यायचा असाल तर या व्हिडिओक जास्तीत जास्त लाईक करा. ह्या गोष्टीचा पुढचा भाग उद्या रात्री ठीक 10:30 वाजता येणार असा, तो नक्की बघा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा असा ती दाबूक विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया या गोष्टीच्या पुढच्या भागात.